नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्हाला अनेकदा व्हॉट्सॲपवरती लग्नपत्रिका किंवा लग्नाचं एखादं कार्ड येत असेल, तर मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लग्नाच्या कार्डवरती क्लिक करू नका, कारण यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो। आधी लग्नपत्रिका पाठवणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती काढा, कारण तुमचा फोन नक्कीच हॅक होऊ शकतो। या घोटाळ्यामध्ये स्कॅमर्स तुम्हाला लग्नाचे डिजिटल कार्ड व्हॉट्सॲपवरती पाठवतात। हे कार्ड उघडताच तुमच्या स्मार्टफोनचं संपूर्ण नियंत्रण हे स्कॅमरच्या हातामध्ये जातं। ते केवळ आपला वैयक्तिक डेटा सहजपणे ॲक्सेस करू शकणार नाहीत, तर ते आपले बँक खाते देखील पूर्णपणे रिकामं करू शकतात। बनावट व्हॉट्सॲप वेडिंग कार्डपासून सावध राहण्याची आता पोलिसांकडनं सूचना आलेली आहे। या संदर्भातलीच माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत आहोत। मनी कंट्रोलच्या ताज्या रिपोर्टनुसार हिमाचल प्रदेश सायबर पोलिसांनी या नव्या व्हॉट्सॲप वेडिंग कार्ड घोटाळ्याची माहिती दिलेली आहे। या स्कॅम अंतर्गत तुम्हाला व्हॉट्सॲपवरून एका अनोळखी नंबरवरून लग्नाचं कार्ड मिळतं। हे कार्ड डाउनलोड करताच तुमच्या डिव्हाइसमध्ये एक व्हायरस इन्स्टॉल होतो। एकदा मोबाईलमध्ये व्हायरस आल्यानंतर स्कॅमर तुमच्या स्मार्टफोनच्या सर्व ॲक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवू लागतात। अशा प्रकारे ते केवळ आपला वैयक्तिक डेटा चोरू शकत नाहीत, तर आपलं बँक खाते देखील रिकामं करू शकतात। अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप लग्नाचे कार्ड आल्यानंतर त्या लिंकवरती अजिबात क्लिक करू नका, असा इशारा सायबर पोलिसांनी दिलेला आहे। सर्वप्रथम मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटवून द्या, त्यानंतर तुमच्या फोनमध्ये कार्ड डाउनलोड करा। आता हा घोटाळा नक्की कसा केला जातो हेही पहा। सर्वप्रथम स्कॅमर तुम्हाला एक अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवतो। या मेसेजबाबत लग्नाचं कार्ड जोडलं जातं। हे लग्न कार्डमध्ये हानिकारक APK फाईल्स असतात। जोडलेले वेडिंग कार्डच्या लिंकवरती क्लिक करून ते डाउनलोड करताच तुमच्या फोनमध्ये एक मालवेअर ॲप गुपचूप इन्स्टॉल होतं। हे ॲप तुमच्या फोनचा डेटा चोरतं, ज्याच्या माध्यमातून स्कॅमर तुमच्या फोनवरती लक्ष ठेवतात। ही गोष्ट लक्षात घ्या, एकदा मोबाईलमध्ये व्हायरस आल्यानंतर स्कॅमर तुमच्या फोनच्या सर्व ॲक्टिव्हिटीजवरती लक्ष ठेवू लागतात। तुमचा डेटा चोरतात। त्यानंतर तुम्ही वापरत असलेलं गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे यावरती देखील ते शिरकाव करतात, आणि जेव्हा तुम्ही कधी तुमच्या मोबाईलमध्ये ते पासवर्ड्स टाकता कुठलंही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी, तर ते पासवर्ड ते चोरून घेतात आणि त्यानंतर मग बाकी सगळा कार्यक्रम ते पुढे करतात आणि तुमचं बँक खातं रिकामं केलं जातं। अशा घटना आता वारंवार घडू लागलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये याबाबतच्या तक्रारी देखील आता रजिस्टर होऊ लागलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, आता सावधगिरी बाळगण्याची नक्कीच गरज आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।